तू मला साधने काली देव कधी असताना तू मला साधने काली देव कधी असताना तू मला नारी नारीवर आवाज ऐकता पतीचे काली माझे राधी ग अवयतो बापा जलदी धावून माझे कामिना नारी नारी साताखणाची सातारी माय आणि नवाखणाची दामोदरी जी बाई बसून असतावरच्या माडीवरी आवाज पतीचे ऐकता माय कशी निघून चालले अरे दत्तावधूता तू कधी येणार अरे दत्तावधूता तुम्ही कधी येणार कधी येणार
आपला नवरा जर घराच्या बाहेर राहत असेल तर बाईच्या जातीला कसं वाटते जी काकू सांगा बरं. अहो कसं वाटते सांगा, खालचा जीव वरत गेल्यासारखा लागते आणि वरचा जीव खालताल्यासारखा लागते नाही का जी काकू. आपले काकाजी जर 15-15 दिवस येत नसेल तर गमते का जी तुम्हाला, गमते का नाही गमत ना. तसंच मग हाय बाप्पा का सांगू. अहो 15-15 दिवस आपला नवरा जर घराच्या बाहेर राहिला तर बाईच्या जातीला करमत नाही. अहो पती म्हटला तर आपला परमेश्वर आणि परमेश्वराची सेवा करणं हे बाईचं आद्य कर्तव्य नाही का. अहो पती परमेश्वर, अहो नवरा बायको दोघं हे बंडीच्या 2 चाकाप्रमाणे असतात काकू, हाय की नाही, बरोबर आहे का नाही. बंडीचे 2 चाक जर सरळ चालले तर बंडीवर संकट आल्याशिवाय राहणार नाही. तसंच संसारात आहे, नवरा बायको दोघं व्यवस्थित राहिले तर संकट आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे नवरा एकीकडे गेला आणि बायको एकीकडे गेला तर संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या संसाराचा गाळा चालवत असताना नवऱ्याने बायकोच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे, तसंच बायकोनी नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. हो नवऱ्याचं पीठ तर बायकोचं पीठ असायला हवं, तेव्हा कुठे हा संसाराचा गाळा चालतो. म्हणून एवढ्या दिवसानंतर त्यांनी मला आवाज दिला आणि मी त्याच घडीची याच वेळेची ह्याच क्षणाची वाट पाहत होती. आणि मला असं वाटतं की हे कधी येते आणि कधी मला भेटते असं मला झालंय. याचीच वाट बघत होती जी मी. माझा नवरा कधी येते आणि कधी माझ्या संग गोड गोड बोलते. 15-15 दिवस बोललं नाही तर माझ्या जीवाला बरं वाटत नाही. का सांगू, आता एवढ्या दिवसानं आला आणि मैं इसका ही इंतजार करते थे कि ये कब टाइम आएगा और उनके साथ मैं कब बात करूंगी. इसके लिए मैं क्या कहती हूँ, उनके लिए देखिए सुनिए मैं आपकी उनके लिए क्या कहती हूँ. जिसका मुझे इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, ओ घड़ी आ गई प्यार में हद से गुजर जाना है यार, प्यार में हद से गुजर जाना है यार, प्यार में हद से गुजर जाना है. नवरा दरवाजा खोलला नाही तर मला दनादन देई सांगता येत नाही.